नमस्कार. BMS फर्स्ट इयर पदार्थ विज्ञान एवं आयुर्वेद इतिहास या विषयातील आज आपण मन या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण मनाची व्याख्या, त्याचे लक्षण, त्याचे कर्म व मनाचे विषय या सर्व टॉपिकच्या नोट्स डिटेलमध्ये पाहणार आहोत. तसंच आजपासून रेग्युलर BMS फर्स्ट इयर संबंधित हँडरिटन नोट्सचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड होतील. तरी तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा व तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपले व्हिडिओज सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. हेच सर्व नोट्स जर तुम्हाला PDF स्वरूपात पाहिजे असतील तर नक्कीच टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर पाहूयात मन. सुरुवातीला मन म्हणजे काय? मनाची व्याख्या. मन हे कारणद्रव्यातील एक मूर्त द्रव्य आहे, ज्याच्याद्वारे जाणले जाते, त्याला मन असे म्हणतात. आता मनाची व्याख्या तर विविध आचार्यांनी विविध व्याख्या सांगितलेल्या आहे. तर सुरुवातीला सुखादी उपलब्धी साधनम मनः म्हणजे काय? तर सुख व दुःख इत्यादी ज्ञानाचे साधन असणारे इंद्रिय म्हणजेच मन होय. मन हे अनंत आहे, परमाणुरूपी आहे आणि नित्य आहे. तर तुमचे जर श्लोक पाठ होत असतील तर एक लाईनीचे श्लोक तुम्ही पाठ करा, ते तुम्हाला एक्झाममध्ये खूप उपयोगी पडतील. श्लोक जर पाठ असेल तर तुम्ही त्याचा मराठीमध्ये अर्थ स्पष्ट लिहू शकता. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे यत इंद्रियानाम अभिग्राहकम च मन इत्यभिधीयते. चरक शास्त्रांमधली व्याख्या आहे. ह्याचा अर्थ काय होतो? म्हणजेच जो इंद्रियांचा अभिग्राहक आहे, ज्ञानेंद्रियांना त्यांच्या शब्दादी विषयांचे ग्रहण करून देतो, त्याला आपण मन असे म्हणतो. तिसरी व्याख्या सांगितलेली आहे उभयात्मकम मनः. सुश्रुतांची व्याख्या आहे आत्म्याला ज्ञान करून देण्यास ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियांच्या विषयांचे ग्रहण करतो, म्हणून त्याला आपण उभयात्मक मन असं म्हणलेलं आहे. नेक्स्ट आहे मनोव्याकरणात्मकम. ही महाभारतामधील व्याख्या आहे. त्यानंतर मनस्त्व संबंधवात मनः. तर्कांची व्याख्या आहे मनत्व या जातीशी समवाय संबंधाने राहणाऱ्या द्रव्याला मन असे म्हणतात. तर ह्या 5 व्याख्या किंवा 4 व्याख्या तुम्हाला श्लोक पाठ पाहिजे, तुम्हाला त्याचा अर्थ माहिती पाहिजे तर तुम्ही SAQ लिहू शकता. आणि हे असे क्वेश्चन आहेत की खूप सोपे आहेत आणि सिम्पल लँग्वेजमध्ये समजून घेऊ शकता. मग तुम्हाला हे 4 तुम्हाला आता SAQ लिहू शकता तुम्ही. आता ह्या 4पैकी कोणत्याही सेपरेट एकावर SAQ विचारला जाऊ शकतो की मनाची व्याख्या लिहा. मग तुम्हाला 4-5 आचार्यांनुसार ती लिहावी लागते. त्यानंतर मनाचे विषय, मनाचे कर्म, हे सर्व टॉपिक्स हे SAQचे आहेत, तर व्यवस्थित स्टडी करा. नेक्स्ट पॉईंट आहे मनाचे कर्म. त्याचा श्लोक आहे इंद्रियाभिग्रह कर्म मनसा स्वस्य निग्रह उहो विचारस्य तत्परबुद्धी प्रवर्तते. हा खूप इम्पॉर्टंट श्लोक आहे चरक शास्त्रांमधला. यावरून तुम्हाला मनाचे कोणते कर्म आहेत ते लक्षात राहतील, त्यामुळे श्लोक पाठ करा. पहिलं कर्म आहे इंद्रियाभिग्रह म्हणजे काय? तर म्हणजे इंद्रियांमध्ये शिरून त्यांचा विषय ग्रहण करणे व अनिष्ट विषयांपासून इंद्रिय आवरून मनाने स्वतःला निग्रह करणे हे मनाचे कार्य आहे. सेकंड आहे इंद्रिया निग्रह म्हणजे काय? तर इंद्रियांना त्यांच्या विषयापासून आवरणे. स्वस्य इंद्रिय निग्रह म्हणजे काय? स्वतःच्या विषयात इंद्रियांना प्रेरित करून अनिष्ट विषयात व्यस्त असलेल्या मनाचा निग्रह करणे. तर व्यवस्थित अर्थ समजून घ्या, त्याचे शब्द समजून घ्या, तुम्हाला लगेच सर्व समजून जाईल. नेक्स्ट कर्म आहे मनाचं विचार म्हणजे काय? तर म्हणजे कोणत्याही विषयासंबंधी त्याच्या ग्रहणाचा किंवा त्यागाचा विचार करणे हे मनाचे कार्य आहे. बुद्धिप्रवर्तन म्हणजे कोणत्याही विषयावर विचार किंवा संकल्प केल्यानंतर बुद्धी अथवा ज्ञान उत्पन्न होते व ते कर्तव्य करावे की नाही यावर विचार करून निर्णय घेतला जातो, त्याला आपण बुद्धिप्रवर्तन असं म्हणतो. त्यानंतर अन्वयार्थ म्हणजे काय? तर म्हणजे इंद्रियात अधिष्ठित होऊन त्यांना स्वविषयात प्रवृत्त करणे म्हणजेच अहितकर विषयापासून त्यांना थांबवणे. कोणत्याही कार्याच्या संभवनेसाठी तर्कवितर्क करणे व हितहिताचा विचार करणे हे सर्व मनाचे कर्म आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे मनाचे लक्षण. ज्ञान होणे किंवा न होणे हे ज्यावर अवलंबून असते त्याला मन असे म्हणतात. आत्मा, मन, इंद्रिय व त्यांच्या विषयांचा परस्पर सन्निकर्षानेच ज्ञान होते. पण हे ज्ञान तेव्हाच होते जेव्हा आपले मन व्यग्र नसेल आणि विषयांचा मनाशी ज्ञानेंद्रियांमार्फत संबंध येईल. म्हणजे ह्यांचं काय म्हणणं आहे की ज्ञान कधी होईल? जेव्हा आपलं मन व्यस्त नसेल आणि विषयांचा मनाशी इंद्रियामार्फत संबंध येईल, तेव्हाच ज्ञान होऊ शकते. ज्ञानाच्या उपलब्धीसाठी ज्या विशिष्ट कारणांचा संयोग आवश्यक असतो त्यालाच आपण मन असं म्हणतो. परंतु हा संयोग होऊनही मनाचा संयोग झाला नसेल तर विषयांचे ज्ञान होत नाही. उदाहरणार्थ आपण विचार करीत असताना आपल्या जवळून गेलेली व्यक्ती किंवा घड्याळाचे ठोके या गोष्टी घडत असूनही त्याचे ज्ञान आपणास होत नाही. तर हे त्याचं उदाहरण दिलेलं आहे. लक्षणांमध्येच नेक्स्ट पॉईंट आहे आत्मा, इंद्रिय व त्यांचे विषय यांचा सन्निकर्ष असूनही ज्ञान होते किंवा होत नाही हे मनाचे लक्षण आहे. मन हे एक आहे. डोळ्यासमोर व कानासमोर त्यांचे विषय राहून सुद्धा त्यांचे ज्ञान मनाच्या संयोगाशिवाय होत नाही. ज्ञान हे देखील एका वेळेस एक इंद्रियाने होत असते. एकाच वेळी अनेक विषयांचे ज्ञान होत नाही हे देखील मनाचे लक्षण आहे. तर हे 2-3 लक्षण लक्षात ठेवा. आता व्हिडिओमधील शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे मनाचे विषय. आता मनाचे 5 विषय असतात. पहिला चिंत्य म्हणजेच काय? तर म्हणजेच वारंवार स्मरण करणे, करावे किंवा न करावे असे वेगवेगळ्या विषयांचे चिंतन करणे म्हणजेच चिंत्य होय. मनाचा दुसरा विषय आहे विचार्य
गुणदोषाचे विवेचन करणे अर्थात गुणदोष यांची निवड करून कोण योग्य कोण अयोग्य हे ठरवणे म्हणजेच विचार्य होय. उय्य म्हणजे संभावनेच्या आधारावर तर्क करणे. ध्येय एकाग्र मनाचे ज्याने ध्यान केले जाते किंवा ज्याचा ध्यास लागतो ते ध्येय होय. आणि शेवटचा विषय आहे संकल्प म्हणजे एखादी गोष्ट करावी किंवा करू नये याचा विचार करून निर्णय घेणे म्हणजे संकल्प होय. व अन्य कोणत्याही गोष्टी ज्या मनाद्वारे ग्रहण करण्यायोग्य सुख दुःख इच्छा द्वेष ते सर्व मनाचे विषय आहेत. मनाचे 5 विषय हे स्थूल मनाने केलेले आहेत, म्हणजेच ज्ञान होणारे सर्व विषय हे मनाचेच आहेत. तर अशा प्रकारे ह्या होत्या मनाबद्दल मन या टॉपिकच्या नोट्स. त्यामध्ये आपण त्याची व्याख्या, त्याचे कर्म, विषय आणि त्याची लक्षणं पाहिली आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला संपूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. व असंच जर तुम्हाला BMS फर्स्ट इयर संबंधित इतर नोट्स पाहिजे असतील तर कोणत्या विषयाबद्दल कोणत्या टॉपिकच्या नोट्स पाहिजे ते तुम्ही कमेंट करू शकता. नक्कीच आपण त्यावर व्हिडिओ बनवू. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.